30-35 वर्ष गेली. ही जागा जी आपण दहावीचा अभ्यास पीएचडीचा बसून घर बघितलं. वडील नगरसेवक होते तरी सुद्धा अजून सुद्धा मार्गाच्या घरात आम्ही राहतो. म्हणजे मला माझी एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की आजोबांनी पण रस्त्यावर बसून चप्पल फिरल्या होत्या, जिच्या वडिलांनी नाका डोंगरात कापूस केला तरी चालतीच्या अशा एका सर्व संधी दिली मला तुम्ही बघितली परिस्थिती. मला एवढंच वाटतं की माझी ही जी उमेदवारी आहे ती अशा मातीत मळलेल्या लोकांच्या जीवनामध्ये बदल आणण्यासाठी जर मी काही करू शकते मला वाटतं की ती उमेदवारी सार्थक होऊ ताई खरं तर भावनिक झालेल्या भावूक झालेल्या आहे. कारण एवढी मोठी संधी जी आहे पक्षाने दिलेली आहे, विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांनी. काय सांगाल त्यांच्याबद्दल कशा भावना व्यक्त केल्या? आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांबद्दल कितीही बोललं तरी कमी. त्यांनी दाखवून दिलं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य गोरगरीब मागासवर्गीय मुलीला संधी देऊन त्यांनी दाखवून दिलं की शिवसेनेमध्ये जाती पातीला थारा नाही. जसं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीला रणरागिणी म्हणायचे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जसं नेहमी म्हणायचे की शिवसैनिक ही तुमची जात आणि शिवसैनिक हाच तुमचा धर्म. आज तोच विचारांचा वारसा एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे चालवला. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब जसं म्हणतात की मी कॉमन मॅन आहे आणि आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे. आज तुम्ही बघताय की आमच्यासारख्या एका गरीब मागासवर्गीय वस्तीत राहणाऱ्या मुलीला दिल्लीच्या दरबारापर्यंत म्हणजे गल्लीच्या मुलीला दिल्लीपर्यंत पोहोचवणं हे धाडस महाराष्ट्रामध्ये काही नेते आपल्या कुटुंबालाच आपला पक्ष समजतात, पण एकनाथ शिंदे सारखे नेते आपल्या पक्षालाच आपलं कुटुंब समजतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि मी तर मागितलं होतं न मागता इतकी मोठी संधी दिली. एकनाथ शिंदे साहेबांचं काम असंच आहे की मैं जो बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता. दिसून येते खरं तर तुम्ही दिल्लीची उमेदवारी जाहीर होण्यानंतर काय बाबासाहेबांच्या उपकाराशिवाय आम्ही शून्य आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार माझ्या आई बापाच्या मनामध्ये रुजला. म्हणूनच आज इतक्या गरीब वस्तीमध्ये असून सुद्धा मी शिकू शकले, मी संघर्ष करू शकले. केवळ उमेदवारी दिल्यावरतीच नाही तर शिवसेनेचा दसरा मेळावा असेल, वर्धापन दिन असेल, प्रत्येक स्टेजवरती मी अभिमानानं सांगते की भीमराज की बेटी मैं जय भीम. अभिमान आहे, बाबासाहेबांची लेख आहे. मी एवढंच म्हणते कि रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये अधिकार और खासदार भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो शायद मुकद्दर से मिला है, लेकिन मुझको तो ये मुकद्दर भी बाबा साहब के संविधान से.